नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. पुणे जिल्ह्यातील नसरापूर या ठिकाणी एका नराधमाने चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केली. या निर्दयी घटनेचा आज परभणी जिल्ह्यात विविध राजकीय तसेच सामाजिक शैक्षणिक संघटनांनी तीव्र निषेध करत संबंधित नराधमास फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करत जोरदार आंदोलन केलं. महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आपल्या संतप्त भावना बोलून दाखवल्या. नसरापूर या ठिकाणी झालेल्या या घटनेमुळे सर्वसामान्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. विकृत मनोवृत्तीच्या त्या नराधमास फासावर लटकावे जेणेकरून अशा कृत्य करण्याची कोणाची हिंमत होणार नाही. नसरापूर येथे झालेल्या या घटनेमुळे महिलांची सुरक्षितता पुन्हा ऐरणीवर आली आहे. त्यामुळे शासनानं या प्रकरणात त्वरित लक्ष देऊन संबंधित नराधमास फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी समाजातील सर्व स्तरातून करण्यात आली. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आलं. परभणी जिल्हा कोचिंग क्लासेस असोसिएशनच्या वतीनं दिलीप घुमरे, श्रीकांत जोशी, मारुती जाधव, राजेश रणखांबे, विश्वंभर काठोडे यांनी या संदर्भात मागणी केली. तसेच संभाजी ब्रिगेडच्या वतीनं देखील मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन नराधमास फाशीची शिक्षा घोषित करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष गजानन जोगदंड यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केलं. मानवत सेलू या ठिकाणी देखील सदरील घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी महिलांनी आपल्या संतप्त भावना अशा शब्दात व्यक्त केल्या. नसरापूरमध्ये की त्या छोट्याशा मुलीवर अन्याय झालाय आणि तो आरोपी विशेष म्हणजे याच्या अगोदर सुद्धा याच गुन्ह्यातून बाहेर पडलेला आहे. तेव्हा जर त्याला ठेचून मारलं असतं तर आज ह्या चिमुरडीचा जीव गेला नसता. आज किती जर चिमुरड्या आपल्या आशात कवळे जर जीव जाणार असतील तर ह्याचा आम्ही जाहीर निषेध करतोय. आणि वैयक्तिक माझा निषेध हा देवा भाऊच्या न्याय व्यवस्थेवर आहे. 2 खाते सांभाळताय तुम्ही. तुम्हाला जर आमच्या महिलांवर जर होणारे अन्याय थांबवता येत नसतील तर 1,500 जे देऊन आम्हाला शर्मिंदी समजायला ते करू नका. आज मी माझी मुलगी असो किंवा माझी आई असो आम्हाला रस्त्यानं ताट मानानं फिरता यावं. आम्ही तुम्हाला भाऊ म्हणतोय तर त्या भावाच्या दर्जानं तुम्ही वागा. शेवटी एकच बोलायचंय, ही घडलेली घटना तुमच्या घरात घडली असती तर तुम्ही काय केलं असतं. हा वैयक्तिक विचार करून त्याला फाशीची शिक्षा द्या ती तर खूप कमी आहे. त्यांना जे त्या लेकरासोबत दुष्कृत्य केलंय त्या पद्धतीची ती त्याला शिक्षा भेटली पाहिजे. आणि वैयक्तिक विचार करून माझ्या घरातली मुलगी असती तर मी काय केलं असतं. देवाभाऊ हा विचार करा. सर्व महिलांकडून हा आक्रोश आहे. पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरी या राज्यांमध्ये मिळालेल्या उल्लेखनीय यशाच्या पार्श्वभूमीवर आज परभणी महानगरमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या विजयामुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला असून शहरभर आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर पक्षाचे जिल्हाध्यक्ष, नगरसेवक तसेच प्रदेश आणि जिल्हा स्तरावरील पदाधिकारी उपस्थित होते. विविध आघाड्या आणि प्रकोष्ठांचे पदाधिकारी देखील या उत्साहामध्ये सहभागी झाले होते. यावेळी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्या नेतृत्वाखाली ॲडव्होकेट ND देशमुख, मुकिंद खिल्लारे, डॉक्टर केदार खटिंग, मोहन कुलकर्णी, भालचंद्र गोरे, कमल किशोर अग्रवाल, संजय रिझवानी, दत्तात्रय दैठणकर, मंगलताई मुदगलकर, मधुसूदन जोशी, सूरज चोपडे, मनीषा जाधव, हम्मू चाऊस, शेख निहाल, मोहम्मद गौस, अब्दुल हमीद, संदीप कोकडवार आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. विद्याभारती देवगिरी प्रांत शिक्षा संस्था आयोजित परभणी शाखेच्या वतीनं 10 दिवसीय शिशुवाटिका आचार्य प्रांत प्रशिक्षण वर्गाचं उद्घाटन नुकतंच करण्यात आलं. या कार्यक्रमास देवगिरी प्रांत उपाध्यक्ष प्रकाश पोद्दार यांनी राष्ट्र उभारणीमध्ये शिक्षण अत्यंत महत्त्वाचं आहे असं सांगून विद्याभारती हे जगातील शिक्षण क्षेत्रात काम करणारे असहकारी परंतु असरकारी असं संघटन असल्याचं प्रतिपादन केलं. आज देशभरात विद्याभारतीच्या 25,000 शाळा आणि त्या शाळेमधून 1,25,000 शिक्षक तर 7,50,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्याभारती देवगिरी प्रांतचे अध्यक्ष डॉक्टर विवेक काटदरे, तर व्यासपीठावर सुरेखा सोनार, प्रांत संघटन मंत्री शैलेश जोशी, विद्याभारती शाखा परभणी जिल्हाध्यक्ष सुभाष चलबदे, जिल्हा मंत्री शिरीष संघई, प्रताप देशपांडे, शिवाजी आरळकर, अभय हट्टेकर, चंद्रशेखर कुलकर्णी, विकास एसके, संतोष चिद्रेवार, प्रशांत डाफडे, गणेश लोखंडे, अभिलाषा संगई आदी कार्यकर्ते उपस्थित होते. परभणी शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आयोजित जिल्हास्तरीय बैठकीमध्ये जिल्हा प्रभारी प्रवीण घुगे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. आगामी अभियानाचे नियोजन, संघटन बळकटीकरण आणि कार्यपद्धती यावर सखोल आणि व्यापक चर्चा या प्रसंगी करण्यात आली. यावेळी जिल्हा प्रभारी प्रवीण घुगे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत आगामी कामकाजासाठी स्पष्ट दिशा दिली. त्यांनी संघटन अधिक मजबूत करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने कार्य, संवाद वाढवणं आणि प्रत्येक कार्यकर्त्यानं सक्रिय भूमिका घेण्याचं महत्त्व यावेळी विशद केलं. यावेळी परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे, प्रमोद वाकोडकर, मीना परतानी, मोकिंद खिल्लारे, सुनील देशमुख, मंगल मुदगलकर, मनीषा जाधव, डॉक्टर केदार खटिंग यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते. या बैठकीमुळे पदाधिकाऱ्यांना अधिक बळ आणि मार्गदर्शन मिळालं. बैठकीच्या माध्यमातून आगामी अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीनं आणि कटिबद्ध पद्धतीनं काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. परभणी महानगरपालिकेच्या स्थापत्य समिती अर्थात बांधकाम सभापती सायरा बेगम अलीमुद्दीन काजी यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी महापौर सय्यद इक्बाल, उपमहापौर गणेश देशमुख, स्थायी समिती सभापती प्रतिभा अतुल सरोदे, माजी उपमहापौर भगवान वाघमारे, सभागृह नेते सय्यद समी उर्फ माजुलाला, नगरसेवक श्याम खोबे, अर्जुन सामाले, नदीम इनामदार, गटनेते दिलीप ठाकूर, गटनेते विजय जामकर, गटनेते गुलमीर खान, सागर गंगाळे, नगरसेवक मुक्सदीद खान, समाज कल्याण सभापती प्राध्यापक राजेश रणखांबे, सभापती रईस खान, माजी नगरसेवक बाळासाहेब बुलबुले, शुभम पाष्टे, हमीद जहागीरदार आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक भगवान वाघमारे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, स्थायी समिती आणि वेगवेगळ्या विशेष समितीच्या अनुषंगानं सर्व उमेदवारी जे उमेदवार होते ते चांगल्या मताने विजयी झाले आणि महानगरपालिकेमध्ये सुद्धा त्यांना आज या ठिकाणी बांधकाम सभापती म्हणून त्यांची निवड झाली. त्याबद्दल मी आणि माझ्या सर्व सहकार्याच्या वतीनं आमचे सहकारी अलीम काजी यांच्या सुविध पत्नी या ठिकाणी चार्ज घेत आहेत. त्यांनी ह्या ठिकाणी चार्ज घेतलेला आहे. त्यामुळं पुढील कार्यकर्ता आणि कार्यक्रमाकरता येणाऱ्या वर्षभरात परभणी शहराचा एक चांगला विकास होण्याच्या दृष्टीनं एक चांगलं नियोजन करावं अशी विनंती करतो आणि शुभेच्छा देतो. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.